स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्णा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे आषाढी एकादशी, त्याचबरोबर बुधवार आहे। बुधवार हा पांडुरंगाचा वार आहे, त्याचबरोबर आज आषाढी एकादशी आली। छान असा योग जुळून आलेला आणि मी दारामध्ये रांगोळी काढते, त्यामध्ये कमळ काढलेले। सगळ्या देवांना प्रिय असं कमळ, जांभळा आणि हिरवा रंगाचा वापर जास्त करणार, कारण का आज बुधवार आहे। आणि गाईची पावलं दाखवते तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने कशी काढायची ती। त्याचबरोबर वारानुसार रांगोळी कोणती काढावी, रंग कोणता वापरावा आणि त्या रांगोळीचा प्रभाव आपल्यावर काय पडतो हा व्लॉग मी बनवलेला आहे माझ्या चॅनलवर, जरूर जाऊन बघा। मी रांगोळी कशी काढू रांगोळी येईल मला काढताना। आणि मी ही रांगोळी काढते कशी ते तुम्ही बघितलं। श्रियाल माझ्या मांडीवर बसलेला, त्याला घेऊन आणि मोबाईल कॅमेरा हातामध्ये पकडून, म्हणून थोडंसं हलतंय आज कॅमेरा, तर समजून घ्या। आणि अशा प्रकारे ही रांगोळी माझी चालू आहे। तर सोपं तुम्हाला दाखवले इझी कसे आपण गोपदम काढू शकतो। 33 गोपदम तुम्हाला अशा प्रकारे जर साचा नाही मिळाला तर असं काढू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे पूर्ण रांगोळी मी काढून घेतली। त्यानंतर बाहेर जी दिवाबत्ती करते मी रांगोळी काढून सगळं केलं आणि त्यानंतर घरामध्ये 33 गोपदम देवघरापुढे काढले आणि मग सगळं काम साईडला ठेवलं। श्रियालचं सगळं आवरलं, त्यानंतर देवघर क्लीन करायला घेतलं। अगोदर श्रियालला खाऊ पिऊ घातलं, झोपी घातलं आणि मग मी देवघर, तर त्यामुळे मला पूजेला थोडा उशीर होत चाललेला। सकाळी लवकर उठलेली पण खरंच उशीर होत चाललेला। आणि इथे देवघर पूर्ण काढलेलं, सगळं क्लिनिंग करायला, देवांचे नवीन वस्त्र, देवांचे फोटो आणि हे सगळं क्लिनिंग करून मी नवीन आसन अंथरून अशा प्रकारे देवघर सजवलं। खूप सुंदर दिसत होते ते आसन, एवढे सुंदर, म्हणजे लाल पिवळा कलर असा आहे ना, ब्राईट कलर आहे। आणि तो देवांचा असं म्हणजे त्याच्यामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी एवढी भरलेली असते ना का आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळून जाते। तुम्ही बघू शकता किती छान वाटतं ते आसन। तर इथे काय झालेलं माहिती आहे, आसनाचा स्ट्रेट राहिलेला ना, तर मी त्याला स्टॅपलर मारून घेतले पाठच्या साईडनी। शिलाई मारायला वेळ नव्हता माझ्याकडे तेवढा, मग मी विचार केला का पायऱ्यांची स्टेप दिसण्यासाठी आपण याला स्टॅपलर मारूया, आणि अगदी सुंदर दिसायला लागला, अगदी छान वाटायला लागलं। तर नंतर मी त्याला शिलाई मारूनच घेईल, पण आता सध्या तात्पुरती जुगाड करून टाकला। आणि देवांची मांडणीसुद्धा एकीकडे करून घेतली, पटापट देवांना आंघोळ घातली आणि त्यांनासुद्धा अशा प्रकारे मांडून घेतलं। तर इथे छान असं देवांची पूर्ण मांडणी करून घेतली, जशी मी रेग्युलर मांडते मी बेसिक त्यांचं सगळ्यांचं ना असं एक जागा ठरवून दिलेली आहे, तिथे सगळ्यांना व्यवस्थित मांडते। जेव्हा मोठी मांडणी असेल तेव्हा मी हे सगळं काढते पायऱ्या वगैरे, आणि तिथे मी मोठा पाट बनवून घेतलेला आहे देवघराचा अख्खा, त्यात मांडून मग असं काही असेल सण, आता नवनाथांची मांडणी असते किंवा नवरात्रींची मांडणी असते तेव्हा मी तो पाट अंतरते। पण आता सध्या इथे अशा प्रकारे ही माझी दररोजची मांडणी असते। आणि इथे ना तुम्हाला मी दाखवते का ही गजलक्ष्मी आहे ना, तर ती वरच ठेवून दिलेली आहे, लक्ष्मी मातेच्या इथे ना ठेवली, कारण का तिथे मस्तपैकी जागासुद्धा आहे आणि दिसतंसुद्धा छान। म्हणजे सगळ्या देवांवर फुलं जल अर्पण करतानाची ती गजलक्ष्मी सुंदर दिसते आणि माझ्या स्वामींच्या इथे तर भारीच दिसते। तर आता इथे माझी छान अशी देवांना आंघोळ पूजा वगैरे सगळं झालेलं आहे करून। आता त्यांना वेळ आहे, म्हणजे आता त्यांना घालण्याची कपडे, तर नवीन कपडे, आपण कसं काय सणवार असेल किंवा काय असेल तर नवीन कपडे घालतो, तसं देवांसाठी सुद्धा छान असे नवीन कपडे वगैरे घातलेला का त्यांनासुद्धा भारी वाटतं आणि त्यांना बघून आपलं मन प्रसन्न होतं। इथे विठोबा रखुमाईची पूजा करायची होती म्हणून त्यांना वस्त्र इथे मी नंतर घालणारे, पूजा वगैरे करून पूजा मांडणी करायची आहे। आणि अशा प्रकारे सगळ्या देवांना सुंदर दिसत होतं। जांभळा कलर हा पांडुरंगाचा फेवरेट कलर आहे। त्यानंतर सगळी पूजा मांडणी केली आणि हे करण्यासाठी ना खरंच खूप वेळ जातो माझा, तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते, पण खूप वेळ जातो आणि ती माझी हौस आणि आवड आहे, त्यामुळे मला ते करायला आवडतं। आता इथे स्वामींनी छान अशी माळा आणलेली ती घातलेली आहे, सगळ्या देवांना फुलं वगैरे वाहिलेली आहेत आणि या फुलांचा जो सुगंध असतो ना तो इतका म्हणजे घरामध्ये एवढं छान वातावरण निर्माण होतं ना, खूप सुंदर वाटतं। आता इथे मी घेतलेली आहे विठोबा रखुमाईचा अभिषेक पूजा करायला, त्याची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे व्यवस्थितरित्या। जे काय आपल्याला षोडशोपचार पूजा करायला लागतं ते सगळे घेतलेले आहे। सगळ्यात अगोदर स्वामींचं स्तवन जप वगैरे केलं आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली। तर खूप सुंदर मांडणी, खूप सुंदर असं छान वाटत होतं। आणि शूट करते माझी मुलगी श्रावणी, थोडं तिला सांगितलं थोडंसं माझं शूट करून दे मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। तर इथे अभिषेक करायला घेतलं। षोडशोपचार पूजामध्ये जे अभिषेक पूजा करते त्याचं आपले दिंडोरी प्रणीत पुस्तिका आहे, छान अशी षोडशोपचार पूजा, त्याच्यामध्येच बघून मी आता ते माझं पाठ झालेलं आहे, त्यामुळे मी
व्यवस्थितरित्या करते आणि पुस्तिका पण माझ्याजवळ असते। त्या पुस्तिकामध्ये आपल्या कपाळाला टिळा लावण्यापासूनचे मंत्र स्तोत्र तर पूर्ण पूजा होऊन क्षमा प्रार्थना स्तोत्रपर्यंत सगळे जी सेवा आहे ना षोडशोपचार ती व्यवस्थितरित्या दिलेली आहे, मराठीमध्ये सुद्धा आणि संस्कृतमध्ये सुद्धा। सेवा ही मराठीमध्ये करा किंवा संस्कृतमध्ये करा, म्हणजे तुम्हाला येत असेल नसेल येत त्याला काहीच महत्त्व नसतं। महत्त्व एकाच गोष्टीला आहे, तुम्ही सेवा कशा मनाने करता, कोणत्या भावाने करता। कारण का ज्या भावनेने तुम्ही देवाला ज्या ज्या गोष्टी अर्पण करताना त्या भावनेने तो देव तुमच्याकडे तुम्हाला आशीर्वाद देत असतो। म्हणून मन एकदम साफ ठेवून आता मी इथे तुम्हाला पूजा दाखवते। माझा दाखवण्याचा हेतू एवढाच आहे का तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पूजा करू शकता। मग आपल्याला संस्कृत येत असो किंवा नसो, मराठीमध्ये सुद्धा आपण ज्या देवाची पूजा करतोय त्या देवाचं नाम जप करून त्याच्यावर पंचोपचार दूध दही तूप मध साखर वाहून त्याला अभिषेक करू शकतो पाण्याने, किंवा नुसतं जल आणि दुधाने अभिषेक करू शकतो, किंवा नुसतं स्नान करून त्याला टिळा लावला तरी ती पूजा सुद्धा देवाला तितकीच प्रिय असते। इथे मी विष्णूंना अतिशय प्रिय असलेला शंख त्याच्याने अभिषेक करते आणि जशी मला सेवा आवडते, जी मला आवडते ती तशी सेवा मी करते। सेवा करण्याचा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, सेवा करताना तुमचा भाव तुमची आवड तितकी महत्त्वाची असते आणि तोच व्यक्ती सेवा करतो ज्याला आवडतं तोच, नाही आवडत ती व्यक्ती सेवा करते। तुम्हाला सुद्धा आवडतंय म्हणून तुम्ही आता माझा ब्लॉग बघताय आणि आवडतं तेच लोक ब्लॉग बघतायत ज्यांना सेवा पूजा आवडतात ती। तर अशा प्रकारे इथे माझी छान अभिषेक पूजा झालेली आणि नंतर मी छान अशी मांडणी करून घेतलेली। दरवर्षी मी तुळशीला, माझे तुळशी वृंदावन आहे त्याला आणून छान अशी स्थापना करते, पाटावर म्हणजे टेबल ठेवते, त्याच्यावर पाट ठेवून मांडते। तिथे पुढे इथे विठोबा रखुमाईची मूर्ती ठेवते, बाळकृष्णाची मूर्ती, अशी खूप सारी मोठी पूजा असते, मस्त असते पूजा। पण यावर्षी ना श्रीयाल छोटा आहे आणि हे मला बोलले का खाली काय मांडू नको, म्हणजे साईडला देवाऱ्याच्या इथे, कारण का ह्याने खेचलं किंवा पाडलं उगत त्याला सुद्धा लागेल आणि आपल्याला माहीत असताना असं मुद्दामून का करायचं, म्हणून मी तिथे साईडला कुठे पूजा मांडली नाही, डायरेक्ट देवघरामध्येच छान अशी पूजा केलेली आहे आणि सिंपल ह्यावेळी मला जमलं तसं केलेलं आहे श्रीयालला घेऊन। पण खूप सुंदर, माझ्या मनाला तर एकदम प्रसन्न वाटली पूजा आणि जे काही केलं ते। तर दरवर्षी करते त्या यावर्षी सुद्धा वेगवेगळं काहीतरी करत राहायचं। दरवर्षी आपण करतो पण देवांची पूजा मात्र चुकायचं नाही, दरवेळी आपण करतो। काही आपलं असतात प्रॉब्लेम्स त्यामुळे आपण करू शकत नाही, पण ज्यावेळी आपल्याला पूजा करायला मिळते त्यावेळी जरूर करून घ्यावी। आणि इथे आरती वगैरे करून मी पूजेची सांगता केली। समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज अशा प्रकारे पूजा माझी मांडून झालेली आहे वगैरे बघितले बाप्पाचे आपल्या देवांचे। तर मी सुद्धा छान अशी जांभळ्या कलरची साडी घातलेली आहे। मी काहीतरी उपवासाचा एक पदार्थ बनवते आणि तुमच्या बरोबर शेअर सुद्धा करते। तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही विरजन लावलेलं बघितलं, मी जाता जाता रात्री तुम्हाला विरजन दाखवून गेली। रातचा लावलेलं विरजन आहे हे दहीचं आणि एवढं सुंदर लागलेलं ना, म्हणजे साधंच मी असंच लावलेलं का उद्यासाठी दही आणि खूप छान झालेलं तुम्हाला दाखवते। तर इझी आहे एकदम दही लावणं, मी सांगितले त्या ब्लॉगमध्ये तसं करा आणि आपला छान असा दही तयार होतो। खूप सुंदर दही तयार झालेला आणि आता मी बनवायला घेते उपवासाचं थालीपीठ। तर इझी सोपं आणि पटकन होणारी जी गोष्ट आहे ना ती थालीपीठच आहे। आपल्याकडे राजगिऱ्याचं पीठ असेल ना, नुसतं राजगिऱ्याचं पीठ, बाकी काहीच नाही लागत आहे। राजगिऱ्याचं पीठ आणायचं आणि इथे मिरची आणि जिरं मी मिक्सरला बारीक वाटून घेतले। आता मिरची जिरं आपल्या तिखटप्रमाणे आपण किती पीठ वापरणार आहोत। इथे मी साधारण 3 वाट्या भरून पीठ वापरलेलं, कारण का श्रावणी मी आणि हे आम्हाला तिघांना पाहिजे होते आणि भरपूर झालेले थालीपीठ। तर त्याच्यामध्ये मी ही मिरची तिखटप्रमाणे आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि तेच मिक्सरचं भांडं मी क्लीन करून घेणार, कारण का आपल्याला पाणी लागणार आहे पुढे। तर बटाटा आहे, एक मोठा बटाटा किसून घेतलेला आहे मी, छान किसूनच घ्यायचा, बारीक एकदम किसून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते। उपवासाला आपण जो मीठ वापरतो तो तुम्ही वापरू शकता
आता मी जे पाणी होतं ना ते घातलेलं आहे, त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट इथे मी साधारण अर्धी वाटी घातलेलं आहे, चमच्याने मोजले तर मी 4 चमचे, आणि छान मिक्स करून घेणार आणि त्याच्यामध्ये पाणी घालूनच आपल्याला ते एक बॅटर तयार करायचं आहे। खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळसुद्धा नाही, तुम्हाला पुढे दिसेलच, पण थोडंसं पातळसारखं करा। खूप घट्ट ठेवलं ना तर थालीपीठ व्यवस्थित बनत नाही, तर हाताने छान मिक्स करून घ्यायचं। चमच्याने वगैरे घेऊ शकता, पण बटाटा किसलेला असतो त्यामुळे व्यवस्थित करायला जमत नाही, तर हाताने छान होतं। आता इथे तूप वापरते मी, तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता। तवा छान गरम करायला ठेवलेला आणि मी पहिला थालीपीठ घातला इथे, पण मला समजलं का पीठ थोडंसं जाड वाटते, कारण का पीठ थोड्या वेळाने फुगलेलं, जेवढं पाणी मी अगोदर घातलेलं त्याच्यामध्ये, त्यामुळे मला पुन्हा थोडं पाणी घालावं लागलं। तर आपण आपला अंदाज घ्यायचा आणि तेव्हाच ते छान होतं। आता थोडं पीठ जाड होतं ना, ते सारखं हाताला लागत होतं आणि ते वर येत होतं थालीपीठ, तर मग मी थोडासा पुढच्या थालीपीठ जेव्हा घालते तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये मी छान असं पातळ थोडंसं पाणी घालून केलेलं आहे। तर आता हे थालीपीठ छान असं आलं, व्यवस्थित आलं, तुम्हीच बघा। तर थोडंसं पातळच ठेवायचं पीठ, कारण का छान असं येतं, आणि गॅस मीडियमवर ठेवून करायचं, बारीक गॅसवर नाही। पूर्ण थालीपीठ हा मीडियम गॅसवरच करायचा, पटकन होतो, बारीक गॅसवर शिजायला वेळ लागतो। आणि थालीपीठ हाताने घालतो ना तेव्हा व्यवस्थित हात सांभाळून करायचं, आणि तुपाची गरज लागली तेवढं तूप आपण वापरू शकतो। आता दोन्ही थालीपीठ माझे शिजत आहेत। 2 तवे का ठेवले सांगते, कारण का वेळ खूप झालेला सगळं पूजा वगैरे करताना, आणि हे सुद्धा आलेले, यांचा सुद्धा उपवास होता, हे सुद्धा खायला आलेले, आणि श्रावणी तर होतीच, तर मग तिला सुद्धा भूक लागलेली। मग मी विचार केला एका तव्यावर कधी होणार एवढं, मग मी 2 तवे ठेवले, 2 तव्यांवर पटापट झाले। मी कधी पण अशीच करते, जास्त असेल आणि वेळ कमी असेल, आपल्याकडे जास्त काम असेल, तर मी असं 2 कढाया 2 तवे ठेवून पटापट बनवते। तर इथे आता अशा प्रकारे आपले थालीपीठ छान शिजलेले आहेत। मीडियम गॅसवर शिजले तर पटापट होतात, कोणताही प्रॉब्लेम येत नाही। मस्त राजगिऱ्याचा फक्त पीठ वापरलेला आहे, साहित्य थोडकंच आहे, आणि फास्टमध्ये तयार होणारा उपवासाचा हा पदार्थ आहे। इथे साखर घातली आहे दहीमध्ये आणि छान मिक्स करून घेतले। थोड्या वेळात साखर विरघळेल तोपर्यंत आपले थालीपीठ तयारच होतात। आता आपला थालीपीठ छान तयार झालेला तुम्हाला सर्व करून दाखवते। तर दही बरोबर थालीपीठ खूप टेस्टी लागतं, खूप टेस्टी। उपवास नसेल तरी करून बघा, करून खा, खूप टेस्टी लागतं। माझे थालीपीठ झालेले आहेत, मी नंतरची ना अशी मोठी मोठी टाकली, कारण का ह्यांना पण जायचं आहे बाहेर आणि मला सुद्धा भूक लागलेली आहे, त्यामुळे तर दुपारची सगळी कामं करून आराम केला। त्यानंतर संध्याकाळी माझ्या आई बाबा आणि बहीण आलेली, इथे तुम्हाला दिसतातच, तर खूप साऱ्या गप्पा गोष्टी मारल्या त्यांच्याबरोबर, ते गेले नंतर, आणि मग दिवाबत्ती वगैरे केली, आणि मग काही ब्लॉग शूट करायची इच्छा पण नव्हती, पण एंड मात्र केला मी जरूर। तर आता मी आली आहे ब्लॉग एंड करायला। आज थोडक्यातच तुमच्याबरोबर पूजा वगैरे शेअर केली, आणि पाहुणे आलेली त्यामुळे काही जास्त शूट वगैरे केलं नाही। पाहुणे म्हणजे माझ्या आई बाबा, बहीण आलेली, आणि होते बराच वेळ बसलेले होते, तर त्यांना मी काय काय दाखवत होती, हे घेतलं ते घेतलं, हे केलं ते, जवळच राहतात, बहीणसुद्धा जवळ राहते, आईसुद्धा जवळ राहते, मलाच कुठे जाणं होत नाही, आणि त्यांनासुद्धा माझ्याकडे जास्त येणं होत नाही। तर भेटतो कधीतरी। आता मी सांगू का, मी आईकडे 1 महिना जास्त झाला आहे गेली नाही। माझी आई किती जवळ राहते सांगू शकत नाही, पण जायला वेळ म्हणजे श्रावणी आता तिचा अभ्यास, तिचा क्लास, शाळा, श्रियाल, आणि मग मध्येच गेलो तर मग लगेच तिच्या टायमामध्ये घरी परत या, मग त्यापेक्षा मला असं वाटतं नाही गेलेलं बरं। आणि आई बाबा आहेत तर मग आठवण आली तर जाऊन येते पटकन, आणि जवळच आहे तर पटकन जाऊन सुद्धा येते। कधी कधी रात्री वाटलं तर रात्रीसुद्धा जातं, काय काम असेल, उलट माझ्यापेक्षा जास्त माझे मिस्टरच जातात आईकडे, काय असेल काम, कशाला काय काय असेल तर तेच जातात, मला जास्त जमतच नाही जायला। आणि श्रियाल होता तरीसुद्धा, म्हणजे श्रियाल होण्याच्या अगोदरसुद्धा कधी जास्त जमलं नाही जायला, आणि आतासुद्धा तर जास्तच म्हणजे त्याला घेऊन सगळीकडे हे नाही होत। तर त्या दिवशी रात्री बहिणीकडे गेली, रात्री गेली, आणि आता आज तेच आई बाबा आलेले, आणि मग ब्लॉग केलाच नाही। इथे अशा प्रकारे आपली पूजा आजची, आणि आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्याच ब्लॉगमध्ये। आता बाय बाय।